जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीईटी साठी क्षेत्रफळ या लेसन वरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहे. याच्या अगोदर आपण हे जी थिअरी आणि यावरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण अपलोड केले. आज आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जे काही महत्वाचे क्वेश्चन आहेत. त्याच्यामधला पहिला प्रश्न असा आहे, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? आता आपल्याला दोन चौरस दिल्यात आहे, म्हणजे स्क्वेअर दिल्यात आहे. आपण ती दोन्ही स्क्वेअर घेऊया. हा एक स्क्वेअर दिलाय आणि दुसरा एक स्क्वेअर दिलाय आपल्याला. ह्या दोन स्क्वेअर मध्ये काय बघा, एकाची बाजू आहे 20, एकाची बाजू किती 20 आणि दुसऱ्याचा कर्ण म्हणजे डायगोनल आहे. डायगोनल किती दिलाय आपल्याला 20 दिलाय. दुसऱ्याचा काय बघा डायगोनल दिलाय आणि तो किती 20 दिलाय. तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती फरक आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता हे सुरुवातीचं जी चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ काय असेल बघा, चौरसाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू काय असेल, बाजूचा वर्ग. काय येणार, बाजू वर्ग. आता हे जी बाजू किती आहे बघा 20 आहे, 20 चा वर्ग करायचा. 20 चा वर्ग किती आला 400. किती आला 400. चौरस सेंटीमीटर किंवा बाजू किती त्यांनी सेमी मध्ये, 4 सेमी ही काय येईल पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ. कधी, जर त्याची बाजू 20 सेंटीमीटर असेल तर. आता काय करायचं आहे, दुसऱ्याचं क्षेत्रफळ काढायचं. ह्या दुसऱ्याचं क्षेत्रफळ काय येईल, आता चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. दोन फॉर्म्युला आहेत. एक आहे कर्णाचा वर्ग भागिले 2, कधी जर डायगोनल दिला असेल तर, आणि जर साइड दिली असेल तर काय आहे बाजूचा वर्ग. आता हे दुसऱ्यासाठी हे वापरायचा काय, कर्ण वर्ग भागिले काय करणार आपण 2, ह्या दुसऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळासाठी. आता कर्णाचा वर्ग किती आला 20, त्याचा वर्ग भागिले 2. 20 चा वर्ग किती असतो 400 भागिले 2 डिवाइड करायचं. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि राहिलेलं 2 0 आहे बरोबर किती आलं 200. आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? आता 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती 400 आणि 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ किती 200. तर ही ह्याच्या किती पट आहे, 200चं डबल काय असतंय 400, तर ही ह्याच्या काय आहे दुप्पट आहे. ही ह्याच्या काय आहे दुप्पट. हे झालं आपलं करेक्ट आन्सर, दुप्पट म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एका त्रिकोणाकृती शेताच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 11 मीटर 60 मीटर व 61 मीटर आहे. या शेतात 10 मीटर प्रति मीटर दराने हिरवळ लावणाऱ्याचा खर्च किती? आता एक आपल्याला काय दिले बघा, एक समजलं पाहिजे, 11 60 आणि 61 हे काय आहे बघा पायथागोरसचं त्रिकोट आहे. हे काय आहे पायथागोरसचं त्रिकोट, त्यालाच आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. याचा अर्थ काय, ही एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तो काय आहे बघा राईट अँगल ट्रायंगल. तर मी या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू आपण. हा झाला आपला राईट अँगल ट्रायंगल. ह्याच्यामध्ये मोठी जी बाजू आहे ती कर्ण असतो, तो किती आला 61. 60 काय घेऊया त्याची आपण बेस घेऊया आणि हाईट म्हणजे काय असेल बा उंची त्याची किती घेऊया आपण 11 बरोबर आहे. आता ह्याचं काय बघा, एका त्रिकोणाकृती शेताच्या बाजूची लांबी दिली आपल्याला. ह्याच्यामध्ये काय लावायचे, हिरवळ लावायची. हिरवळ लावायची म्हणजे काय करायचं, त्या त्रिकोणाचा एरिया फाइंड करायचा. आता ह्या त्रिकोणाचा जर एरिया फाइंड करायचा असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे ह्या ट्रायंगलचा काय एरिया येईल 1/2 बेस इंटू हाईट, बेस इंटू पाया गुणिले उंची येईल, इंटू काय येईल बघा हाईट पाया गुणिले उंची. आता 1/2 आहे असंच घेतलं, मल्टिप्लाय बाय त्याचा पाया किती आहे बघा 60 आणि उंची किती आहे 11. दोघाला हे डिवाइड होते, 2 3 जा 6 आणि 0, 30 मल्टिप्लाय बाय 11, 30 गुणिले 11, 11 त्रिक 33, 330 कशामध्ये दिले उंची मीटर मध्ये, 4 मीटर आलं किंवा त्यालाच स्क्वेअर मीटर म्हणायचं. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणणार आपण स्क्वेअर मीटर. हे त्याचं पूर्ण क्षेत्रफळ आले. आता एका मीटरचा खर्च किती आहे बघा बरं, 10 प्रति मीटर 10 रुपये म्हणले.
प्रति मीटर किती म्हणलंय 10 रुपये. तर काय करायचं, जे आलेलं आहे एकूण खर्च त्याला आज टोटल एक्सपेन्स म्हणायचं. टोटल एक्सपेन्स इज इक्वल टू काय करणार आपण, जेवढा एरिया आहे त्याला एका मीटरच्या खर्चानं मल्टिप्लाय करायचं. 310 गुणिले 10, हे 2 झिरोला 2 झिरो आहे असं, आणि 33 एक 33 आलं. 3300 रुपये टोटल खर्च असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट. या क्वेश्चन मध्ये कसं आहे, अगोदर आपल्याला पायथागोरस त्रिकोण माहित असलं पाहिजे, ही माहित आहे, कळालं, त्यालाच पायथागोरियन ट्रिपलेट म्हणायचं. नेक्स्ट क्वेश्चन, एका समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोणाचा अर्थ काय, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल एक ड्रॉ करू आपण. एक काय करू आपण, ट्रायंगल ड्रॉ करायचा. कसा, इक्विलॅटरल असला पाहिजे. हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑल साइड्स आर काय, त्या इक्वल, बरोबर आहे. याची बाजू किती, 18. आता आपल्याला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित आहे, मग काय असणार, एरिया ऑफ ट्रायंगल. ह्या ट्रायंगलला नाव काय दिलं नाही आपण, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल म्हणून काय असतं बघा, √3 वर्गमुळात 3/4 गुणुले बाजूचा वर्ग असतो, गुणुले बाजूचा वर्ग. आता बघा √3 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाजूचा वर्ग म्हणजे बाजू किती, 18, त्याचा वर्ग करायचा. 18 गुणुले 18 म्हणजे काय, 18 मल्टिप्लाय बाय 18 आलं. वर्गमुळात 3/4, 18चा वर्ग किती असतो बघा, 324. 324. जर ह्याची शॉर्ट ट्रिक आपल्याला माहित नसेल तर आपण ह्याच्या स्क्वेअरच्या शॉर्ट ट्रिक साठी व्हिडिओ अपलोड केलाय, आपण तो व्हिडिओ बघायचा. मी याला डिवाइड करू, 4 1 जा 4, 4 8 जा 32 आणि 4 1 जा 4, 81√3. 81 वर्गमुळात किती आलं, 3, की त्याचा काय असेल, एरिया असेल. आपल्याकडे तसा ऑप्शन आहे का, आहे. ऑप्शन नंबर 4 हा त्याचा काय आहे, करेक्ट ऑप्शन. एकदम सिंपल आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. या टाईपचा क्वेश्चन 100% दिसतंय, 100% मित्रांनो. काय करायचं बघा, एका आयताच्या चारही कोपऱ्यात फुलांचे तोटम काय म्हणजे क्वार्टर सर्कल लावलेले आहेत, तर आयताच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती? हा एक आयत आहे, बरोबर आहे. हा एक काय आयत आहे, म्हणजे रेक्टँगल आहे. ह्या रेक्टँगलच्या बाजू बघा किती येते अगोदर बघा, 7 + 7 किती झालं, 10. 10 + 7 + 7 14 + 10 म्हणजे किती आली, ही 24 बाजू आली मोठी. इथून एवढी किती आली, 24 पूर्ण बाजू. किंवा एक आपण स्क्वेअर ड्रॉ करूया. आता ही पण 24 आहे. उभी किती आहे बघा, 7 + 7 14 + 4 म्हणजे ही पूर्ण बाजू किती आली आपली, 18 सेंटीमीटर, आणि ही किती आहे, 24 सेंटीमीटर. आपल्याला राहिलेल्या ह्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं, बरोबर आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, अनशेडेड पार्टचं एरिया काढायचा. आता एक ध्यानात ठेवा, या ठिकाणी काय ध्यानात ठेवा की ही जी दिसती ती वर्तुळ पाकळी आहे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काय असतं तुम्हाला माहित आहे, पाय r स्क्वेअर काय, त्याच्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ फाइंड करायचं आहे. पण इथं काय करायचं, प्रत्येक वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आहे. इथं अँगल किती आहे, 90 डिग्री. इथंही 90 डिग्री अँगल आहे, इथं 90 डिग्री अँगल आहे, इथं 90 डिग्री. ह्या चारी जर आपण क्वार्टर पार्ट आहे किंवा वर्तुळ पाकळी द्या, त्या जर आपण जॉईन केल्या तर पूर्ण एक सर्कल तयार होतो. त्या सर्कलची रेडियस किती आहे बघा, 7 सेंटीमीटर आहे. त्या सर्कलची रेडियस किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. जर रेडियस 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा एरिया 154 असतो. तो कसा फाइंड करायचा याचंही आपण शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले, ते एकदा अवश्य बघा. पाठ करावं लागतं. कशाचं, रेडियस 7 असेल तर किती, 7 असेल तर 154. रेडियस जर 14 असेल तर त्याचा एरिया असतो 616. रेडियस जर 21 असेल तर त्याचा एरिया असतो 1386. आणि रेडियस जर 28 असेल तर त्या सर्कलचा एरिया असतो 2464. हे पाठ करून ठेवायचं. त्याच्यासाठी व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलाय. मग या ठिकाणी बघा, आता मी काय करणार, एरिया ऑफ शेडेड पार्ट डायरेक्टली तुम्हाला समजून सांगितलाय. तो किती आला, 154, बरोबर आहे. आता एरिया ऑफ काय म्हणलंय त्यांनी, आयत म्हणलंय, त्यालाच आपण काय म्हणणार, रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ. लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ.
ही बाजू आलती आपली 24 आणि ही बाजू आलती आपली 18. 24 मल्टिप्लाय बाय किती आलं 18 मल्टिप्लाय